शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी 53,727 कोटींची नुकसान भरपाई पीक विमा आता त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याकरिता सरकारने सुरुवात केली आणि हा एवढा निधी सरकारने मंजूर केलेला आहे. शेतकरी बांधवांनो 2022, 23, 24, 25 या 3 ते 4 वर्षाचा जर का तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर आता त्यासाठी सरकारने तब्बल आपण जर पाहायला गेलं तर 53,727 कोटी रुपयांचा निधी हा बँकांना देऊन टाकलेला आहे. त्यापैकी जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना 26,484 कोटी रुपये देखील आता मिळालेले आहे आणि धीरे धीरे वाटप सरकारने करणं सुरूच राहिलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी सरकारने दिली. शेतकरी बांधवांना आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक वर्षभरापासून इथं भरपूरसे दिवस उलटून गेले. तुम्ही पीक विम्याची वाट पाहत बसला होता तर येत्या आता 5 ते 6 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये लगेच तुम्हाला पीक विम्याचे पैसे पाहायला मिळणार आहे. कारण की प्रत्येक वर्षाचा रखडलेला निधी आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा वितरण करण्यास सरकारने मंजुरी दिली. परंतु शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या, निधी फक्त आज इथं 14 ते 16 जिल्ह्यांमध्येच इथं जमा करण्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आज हा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. बघा, प्रत्येकी जर आपण पाहायला गेलं तर जवळपास हे 5 ते 6 आंदोलन पीक विम्यामुळे इथं झालेले होते. त्याच आंदोलनाचा फायदा इथं मोठा आपल्याला झालेला आहे. आता सरकारचे डोळे उघडलेले आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वितरण करण्याला सरकारने सुरुवात केलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपण जर बघायला गेलं तर आता हेक्टरी आपल्याला किती रुपये मिळणार हे देखील तुम्हाला माहिती नक्की समजून घ्यायचं काय. कारण की बघा, 16 जिल्ह्यांमधील 10 ते 11 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याची प्रोसेस आणि प्रक्रिया सुरू झालेली आहे. येत्या 6 ते 7 तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी तुम्हाला 45,000 पासून तर 50,000 रुपयेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार. इतका मोठा निधी सरकारने आता बँकांना देऊन टाकलेला आहे. आता राज्य सरकारच्या वतीनं हे पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्वाचं अपडेट म्हणजे बघा, या शेतकरी जे काय आता पीक विम्यासाठी पात्र असणार आहे ते किती पात्र शेतकरी असणार आहे, कोणकोणते शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे हे देखील तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. कारण की जर आपण पाहायला गेलं तर जिल्ह्यांची यादी हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे किती शेतकरी अपात्र करण्यात आले आणि किती जिल्ह्यांना हे पैसे मिळणार आहे हे माहिती नीट तुम्हाला बघून घ्यायची आहे. कारण की जर आपण पाहायला गेलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून हे महत्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे आणि 3 ते 4 टप्प्यांमध्ये हे वितरण करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. नेमकं कोणकोणत्या भागांमध्ये जसं की पीक विमा जमा होणार बघा, जसं की दीर्घकाळ प्रतीक्षा करण्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा आजचा दिवस खूपच महत्वाचा असणार आहे. कारण की बहुतांश शेतकरी इथं कंटाळून लागलेले होते. कारण की 1 वर्ष 2 वर्षापासून वर्षभर इथं उलटून गेलं. परंतु पीक विम्याचा जो काही दुसरा तिसरा टप्पा होता तो वितरण करण्यास आता सरकारने सुरुवात केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील काळामध्ये पीक विमा भरला होता त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमाच झाली नव्हती, तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता जिल्ह्यांची यादी नक्कीच तुम्हाला बघून घ्यायची आहे. शेतकरी बांधवांना बघा, जसं की आपण पाहायला गेलं तर चंद्रपूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, रायगड, सातारा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि जसं की नाशिक या सर्व जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण सरकारने सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर कोणकोणते शेतकरी अपात्र झाले याची देखील संख्या जे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. आता बघा, आपण जर बघायला गेलं तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याला केवायसी केली नव्हती किंवा त्यांचं बँकेचं खातं हे जसं की आधार कार्डला लिंक नव्हतं किंवा त्यांनी पीक विमा क्लेम बरोबर भरली नव्हती किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांच्या फॉर्ममध्ये मिस्टेक आढळून आलेले आहे किंवा त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला, अशा सर्व जसं की पडताळणी करून अर्जाची छाननी केल्यानंतर हे सरकारने आता पीक विमा देण्याचं ठरवलं होतं. परंतु त्यामध्ये भरपूरशे इथं खोट्या बनावटी सुद्धा आपण समजू शकतो. काही त्यांच्यामुळे मिस्टेक झाली असेल, त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक असेल, तर असे मिस्टेकच्या प्रॉब्लेममुळे हे सर्व शेतकऱ्यांचे पीक विमा मिळणार नाही. जे शेतकरी अपात्र झालेले आहे त्यांना पीक विमा मिळणार नाही आणि जे शेतकऱ्याची माहिती बरोबर आहे, नाव बरोबर आहे, कुठलीच नावामध्ये दिक्कत नाही, प्रॉब्लेम नाही, अडचण नाही, तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आता तुम्हाला पीक विमा कधी मिळणार तर बघा,
तुम्हाला 10 जुलैपासून हा पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे. तर तुम्हाला वाट बघायची आहे आणि जे काही सर्व कामं असणार आहे हे कामे लवकरात लवकर प्रयत्न आपण जर केले तर आपलं देखील पीक विमा पात्रतेमध्ये आपला अर्ज जाऊ शकतो. तर तुम्हाला जे काही तुमची राहिलेली कामे असेल हे लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायची आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.